46 कोटी पाणी योजनेचे काम तात्काळ सुरू करा, अन्यथा मुख्याधिकारी दालनात आंदोलन करण्याचा नागरिक हक्क संरक्षण समिती, महाराष्ट्र राज्य समिती शहर प्रमुख अभिनव गोंधळी यांचा इशारा. हुपरी शहरासाठी नगरोधाण महाअभियानांतर्गत नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे. या योजनेची वर्क ऑर्डर देऊन 5 महिने झाली तरी अद्याप कामाला सुरुवात झाली नाही. सुरुवातीपासूनच ही योजना फिक्सिंग टेंडर प्रक्रियेमधून पार पडली आहे. जास्तीत जास्त मलिदा कसा मिळवता येईल याचेच योजना करून योजनेने एकूण कामकाज आतापर्यंत झाले आहे. जाचक जिओ टॅगची अट घालून त्याचाच आपल्यालाच मर्जीतील ठेकेदाराला टेंडर मिळावे यासाठी 3 ठेकेदाराने जिओटेक प्रमाणपत्र देण्यात आले आहे. सर्व टेंडर हे अभाव रकमेने म्हणजेच टेंडर रकमेपेक्षा जास्त रकमेने भरल्याचे सांगितले होते, जेणेकरून टेंडर हे मूळ किमतीलाच मिळावे यासाठी हे सर्व फिक्सिंग मॅनेज टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली होती. यामध्ये या सर्व घडामोडी करण्यासाठी प्रशासन व ठेकेदार आघाडीवर होते. ही योजना आता मॅनेज टेंडर प्रक्रियेतून झाली असल्याचे आता जनतेसमोर येत आहे. यामुळे या योजनेची चौकशी प्रशासनातील अधिकारी यांची चौकशी करून रिटेंडर करण्याची गरज आहे. तरीही असे न करता दाबून रेटून वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. वर्क ऑर्डर देऊनही आता 5 महिने झाले आहेत, तरीही जागेवरती काम सुरू नाही. प्रशासन व ठेकेदार कागदपत्रांचा खेळ करण्यातच धन्यता मानत आहेत. सदर योजनेची मुदत 18 महिने असताना त्यातील 5 महिने ही कागदपत्रे खेळ करण्यातच प्रशासनाने व ठेकेदाराने घालवल्यामुळे सदर योजनेला मुदतवाढ द्यावी लागणार आहे. तसेच योजनेच्या एकूण खर्चामध्ये लाखो रुपयांची वाढ होण्याची शक्यताही आहे. याचा अतिरिक्त भार शासनावर न होता तो हुपरी नगरपालिकेवर होणार आहे. म्हणजेच हुपरीतील नागरिकांच्या खिशातूनच हा वाढीव निधी गोळा करावा लागणार आहे. त्यामुळे ही योजना वेळेत चालू होऊन पूर्ण होणे गरजेचे आहे. सदर योजनेचे काम तात्काळ चालू करा, अन्यथा 3 फेब्रुवारी रोजी ठीक 11 वाजता नगरपरिषद कार्यालय मुख्याधिकारी यांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा समितीचे शहर प्रमुख अभिनव गोंधळी यांनी दिली आहे. यावेळी समितीचे उपशहर प्रमुख सुहास माने, समितीचे सचिव सूर्यकांत रावण, समितीचे सदस्य राजेंद्र उगळे, संदीप भंडारे, दादासाहेब कामते, सुनील सांगवडे, बबलू मुधाळ, बाबासाहेब शेटके, उमेश लोंढे, राजेंद्र परीट, दत्तात्रय महाजन, संतोष परीट, सुदर्शन पोद्दार, संजय पाटील आदी समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.